नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. नागपूरमध्ये कॅम्पस प्लेसमेंटच्या परीक्षेत कॉपीच्या वादातून एका विद्यार्थ्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. नोकरी मिळवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये घेतल्या जाणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंट चाचणी परीक्षेत कॉपी करण्यावरून झालेल्या वादाचा अत्यंत विकृत परिणाम समोर आलाय. नूर नवाज हुसेन वय 21 राहणार दुर्गानगर पारडी या अभियंता विद्यार्थ्याची पारडीच्या एचबी टाउन परिसरात शुक्रवारी रात्री हत्या करण्यात आली. या प्रकरणात अभियांत्रिकीचे 4 विद्यार्थी अटकेत असून 17 वर्षीय अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. अटकेतील आरोपींची नावे खिल्लेश्वर रामेश्वर बिसेन, अनस अहमद उर्फ अन्नू, प्रतीक उर्फ आदित्य करंडेकर, प्रवीण मृत्युंजय पांडे अशी आहेत. नूर हा अंजुमन कॉलेजमध्ये बीटेक अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता, तर त्याचा मित्र हर्षल जीएच रायसोनी कॉलेजमध्ये तृतीय वर्षात शिकत आहे. बिसेन व हर्षल यांच्यात कॉपीच्या प्रश्नावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. हाच वाद पुढे जाऊन नूरवर हल्ला करण्या इथपर्यंत पोहोचला. हल्ल्यानंतर आरोपी पळून गेला, मात्र पारडी पोलिसांनी तत्काळ सर्वांना अटक केली. शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणातील आधीचा वाद आणि कट रचनेचा तपास करत आहेत. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.